हे बघा मस्त थंडगार थंडाई आईस्क्रीम तयार झालेली आहे। चवीला पण खूप छान लागते। नमस्कार, मी कविता, कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण उन्हाळ्यात सर्वांनाच आवडणारी थंडगार मस्त थंडाई आईस्क्रीम कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। याआधी थंडाईची पावडर कशी करायची याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे। याच पावडरपासून आपण थंडाई व आईस्क्रीम दोन्हीही बनवू शकतो। ही पावडर एकदा बनवली तर फ्रीजमध्ये 6 महिने चांगली राहते, अजिबात खराब होत नाही। त्याच पावडरपासून सोप्या पद्धतीने आईस्क्रीम कशी करायची ते पाहणार आहोत। आईस्क्रीम चवीला खूपच छान लागते। चला तर वेळ न घालवता ही टेस्टी आईस्क्रीम कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। ही थंडाईची पावडरची रेसिपी ना मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तीच ही थंडाईची पावडर आहे। ही त्यासाठी मी दूध घेतलेलं आहे। हे म्हशीचं दूध आहे, फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, अर्धा लिटर। मिल्क पावडर घेतलेली आहे। हे मिल्क पावडर म्हणजे ते 10 रुपयाचं पॅकेट मिळतं ना, तेवढी आहे। ही वजनाने 20 ग्रॅम आहे ही पावडर। त्यासाठी ही खडी साखरेचीच पावडर घेतलेली आहे मी। ही 3 ते 4 चमचे लागेल तेवढी घेतलेली आहे। केशर सिरप घेतलेला आहे। आता आपण आधी दूध गरम करून घेऊया। जर तुमच्याकडे ही तुम्ही पावडर घरात जर करून ठेवली ना, तर तुम्हाला जेव्हाही हवे असेल, मुलांना जर हवी असेल तर तुम्ही ही आईस्क्रीम घरात करू शकता। मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध गरम झाल्यानंतर आपण ही 4 चमचे पावडर टाकूया ही त्याच्यामध्ये। हे पहा, आपलं दूध आता छान बॉईल झालेलं आहे। याला मी अगदी 1-2 मिनिटं अजून चांगलं उकळून घेते, मग आपण सर्व साहित्य घालूया। दूध मी ना 2 मिनिटं छान उकळून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी ही पावडर घालते। ही दूध पावडर पण घालते मी। हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया आणि हे 4 ते 5 मिनिटं चांगलं परत थोडा थिकनेस येईपर्यंत उकळून घेऊया। आता मी यामध्ये ना ही खडी साखरेची पावडर टाकते आहे। ही मी 3 चमचे घेतलेली आहे। तुम्हाला जसं गोड हवं असेल ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। दुधाला ना आता चांगला जरा थिकनेस आलेला आहे बघा। हे अजून 1-2 मिनिटं फक्त मी उकळून घेते। हे तुम्ही मसाला दूध म्हणून पण गरम गरम पिऊ शकता, छान लागते हे मिश्रण बघा आता आपलं छान आता घट्ट झालेलं आहे। यामध्ये ना मी आता हा केशर सिरप घालते। आपण थंडाईची जी पावडर बनवली होती त्यात पण केशर घातलाच होता, फक्त कलर साठी आणखीन जास्त, म्हणून मी हा केशर सिरप घालते। हे मिश्रण आपलं मस्त तयार झालेलं आहे। आता याला मी पूर्ण गार करून घेते, मग कंटेनर मध्ये ठेवून आपण फ्रीजर मध्ये ठेवूया आईस्क्रीम बनवायला। हे पहा, आपलं मिश्रण आता छान पूर्ण गार झालेलं आहे। आपण आता हे मिश्रण या डब्यामध्ये ओतूया। तुमच्याकडे जर एअरलॉकचा डब्बा असेल ना, तर तुम्ही त्याचा नक्की वापर करा। एअरलॉकच्या डब्यामध्ये ना आईस्क्रीम छान सेट होते, त्यात बर्फ होत नाही, त्यात मस्त सॉफ्ट आईस्क्रीम सेट होते। मी आता हे मिश्रण त्याच्यात ओतते। आपण आता या डब्याला झाकण लावायच्या आधी ना ॲल्युमिनियम फॉइल लावून घेऊया। जर तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉइल नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा कागद पण लावू शकता। असं केल्याने ना या आईस्क्रीमला बर्फ होणार नाही आणि चांगली सॉफ्ट आईस्क्रीम होईल आपली। असा हा डब्बा छान पॅक करून घ्या तुम्ही आणि हे फ्रीजर मध्ये आता आपण हे 10 ते 12 तास आईस्क्रीम सेट करून घेऊया। थंडाईच्या पावडर पासून मी आपली आईस्क्रीम बनवलेली आहे। यापासून मी 3 वेळा आईस्क्रीम बनवलेली आहे, तरी पण बघा एवढी पावडर उरलेली आहे। याच्यापासून ना थंडाई पण इतकी छान बनते आणि आईस्क्रीम तर मस्त अगदी सॉफ्ट आणि मस्त लागते यापासून आईस्क्रीम बनवलेली। हे पहा, आपलं आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे।
तुम्ही हे आईस्क्रीम असंच पण खाऊ शकता, असं पण छान आपलं सेट झालेलं आहे। पण मी मिक्सरमध्ये ना एकदा ग्राइंड करून घेणार आहे, कारण ग्राइंड करून घेतल्यावर एकदम आईस्क्रीम आहे ना सॉफ्ट होईल, त्यामध्ये अजिबात बर्फ राहणार नाही, एकदम मस्त स्मूथ लागेल आईस्क्रीम। एक आईस्क्रीमचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे, आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घे। मिश्रण आता मी डब्यात टाकते आणि परत फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते। आपण याला परत ॲल्युमिनियम फॉइल लावूया। हे पहा, आपली मस्त सॉफ्ट आईस्क्रीम तयार झालेली आहे। आता मी छान ही सर्व करून घेते। दुधाच्या पावडरमुळे मस्त एकदम क्रीमी झालेली आहे। वरून थोडा पिस्ता गार्निशिंग करते। या पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम नक्की घरी करून पहा आणि कशी झाली ही मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या।